हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत इंग्लिश आणि त्यामध्ये आपण टॉपिक घेतला आहे सब्जेक्ट ॲट्रिब्यूट. त्यालाच म्हणतात सब्जेक्ट एनलार्जमेंट. आता सब्जेक्ट एनलार्जमेंट म्हणजे काय? सब्जेक्टविषयी अधिक माहिती दिलेली असते. वाक्यातल्या मुख्य जो सब्जेक्ट आहे किंवा कर्ता आहे त्याच्याविषयी जी अधिकची माहिती दिली जाते त्याला म्हणतात सब्जेक्ट एनलार्जमेंट किंवा सब्जेक्ट ॲट्रिब्यूट. आता याच्यामध्ये साधं आहे, एक सिंपल मराठी वाक्य बघूया आपण. पिंक फ्रॉक घातलेली गोरी मुलगी चॉकलेट खात आहे. समजा हे वाक्य आहे, तर चॉकलेट कोण खात आहे? आता कर्त्याला क्रियापदाला प्रश्न खाणारं कोण? तर मुलगी आहे. तर मुलीविषयी काय काय माहिती, म्हणजे कर्ता कोण आहे? मुलगी. आणि पिंक फ्रॉक घातलेली गोरी मुलगी. पिंक फ्रॉक आणि गोरी हे काय झाले? सब्जेक्ट ॲट्रिब्यूट झाले किंवा सब्जेक्ट एनलार्जमेंट, म्हणजे कर्त्याविषयी अधिकची माहिती दिलेली आहे. सेम आपण आता इथे इंग्रजी वाक्यांचं बघणार आहोत. अ डॉग बार्क. आता तुम्ही बोलाल हे किती साधं वाक्य आहे, ह्याच्यामध्ये काय असणार आहे? सब्जेक्ट एनलार्जमेंट, पण आर्टिकल सुद्धा ॲट्रिब्यूट असं काम करतो. ठीक आहे, म्हणून इथे बघा हा ए जो आहे डॉग या सब्जेक्टचा ॲट्रिब्यूट झाला, एनलार्जमेंट झाला. ठीक आहे, अ डॉग. ठीक आहे, अ म्हणजे एक सिंगल डॉग. ऑल डॉग्स म्हणजे ऑल आलं असतं, ऑल डॉग्स, तर ऑल सुद्धा त्याचं काय झालं असतं? ॲट्रिब्यूट झालं असतं. ठीक आहे, आता पुढे आपण बघूया द सनसेट. आता ह्याच्यामध्ये कर्ता कोण आहे? सन, आणि त्याच्यासाठी वापरलं आहे द, म्हणून द काय झाला? त्याचा ॲट्रिब्यूट. त्याच्यानंतर फ्रेश मिल्क इज होलसम. फ्रेश मिल्क, मिल्क इज होलसम. ठीक आहे, पण मिल्क कसं आहे? फ्रेश आहे. ठीक आहे, मग फ्रेश हा झाला सब्जेक्ट. मिल्क या सब्जेक्टचा एनलार्जमेंट काय आहे? फ्रेश. द बॉईज फेस टर्न पेल. द बॉईज फेस टर्न पेल. आता फेस टर्न पेल समजतं एवढं. फेस टर्न पेल म्हणजे त्यांची तोंड पिवळे पडले किंवा पडली, त्यामुळे काय? कोणाचे? मुलीची, मुलांची, लोकांची नाही, तर द बॉईज फेस. तर फेस या कर्त्याचा ॲट्रिब्यूट किंवा एनलार्जमेंट काय झाला? द बॉईज. हिज व्हॉइस शुक. शुक, हिज व्हॉइस शुक. याच्यामध्ये कर्ता कोण आहे? हिज नाही, हिज कर्ता नाही आहे. व्हॉइस शुक हा कर्ता आहे. सब्जेक्ट कोण आहे याच्यामध्ये? व्हॉइस. आणि कोणाचं आहे? व्हॉइस हिज. ठीक आहे, म्हणून कर्ता जो कर्त्याच विषय एनलार्जमेंट आहे हिज. ठीक आहे, आता पुढचं आपण वाक्य घेणार आहोत. अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मास. याच्यामध्ये सब्जेक्ट आहे स्टोन. सब्जेक्ट आहे स्टोन, मग त्याचं ॲट्रिब्यूट एनलार्जमेंट काय असणार आहे? अ रोलिंग. अ रोलिंग. स्टोन कसा आहे? रोलिंग, रोल करत चाललेला आहे. पुढचा आहे बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट्स. करता आहे याच्यामध्ये डॉग्स, पण डॉग्स कसे आहेत? बार्किंग, चावणारे कुत्रे आहेत, किंवा सॉरी भुंकणारे कुत्रे आहेत जे कधीच चावत नाहीत किंवा कधी कधी चावतात. भुंकणारे कुत्रे कधीतरीच चावतात, त्याच्यामुळे आपण बघणार बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट्स. बार्किंग हा झाला सब्जेक्ट एनलार्जमेंट. सब्जेक्ट आहे डॉग्स. नंतर आहे बर्ड्स ऑफ द सेम फिदर. आता आधीच्या वाक्यांमध्ये कर्त्याच्या आधी एनलार्जमेंट किंवा ॲट्रिब्यूट येत होतं, पण या वाक्यामध्ये बघा हा कर्ता आहे बर्ड्स, आणि त्याच्यानंतर त्याचं एनलार्जमेंट आलेलं आहे, ॲट्रिब्यूट आलेला आहे. द बर्ड्स ऑफ द सेम फिदर फ्लॉक टुगेदर. फ्लॉक टुगेदर. आता बघा हा द सेम फिदर हा झाला सब्जेक्ट एनलार्जमेंट. आता आपण असं बोलू शकतो का? फिदर फ्लॉक टुगेदर, पंख एकत्र उडतात? नाही. एकत्र कोण उडतायत? किंवा थवा कोणाचा असतो? पंखांचा असतो का? तर नाही. थवा कोणाचा असतो? पक्ष्यांचा. तर पक्षी जे म्हणजे याच्यामध्ये कर्ता कोण आहे? बर्ड्स. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कर्ता कोण आहे? बर्ड्स. आणि बर्ड्स कसे आहेत? बर्ड्स ऑफ द सेम फिदर फ्लॉक टुगेदर. समजलं इथपर्यंत? त्याच्यानंतर आहे द किंग. आता याच्यामध्ये कर्ता द किंग आहे. जनरस ॲज एव्हर हा कर्ता वाटू शकतो का? नाही. पार्डन द रिबेल. पार्डन द रिबेल हा काय? वर्ब आहे, आणि हा पुढचा ऑब्जेक्टिव्ह पार्ट आहे. त्याच्यानंतर आहे जेम्स फादर इज अ आर्किटेक्ट. जेम्स फादर इज अ आर्किटेक्ट. जेम्स इज अ आर्किटेक्ट बोलणार का? नाही. फादर इज अ आर्किटेक्ट. इथपर्यंत ठीक होतं. सब्जेक्ट होता फादर इज आर्किटेक्ट. आर्किटेक्ट कोण आहे? फादर. म्हणजे वाक्याचा कर्ता कोण आहे? फादर. मग फादर कोणाचा आहे? जेम्सचा, म्हणून जेम्स काय झालं? ॲट्रिब्यूट झालं. त्याच्यानंतर आहे डेड मेन टेल नो लाईज. मेन टेल नो लाईज. मेन कसे आहेत? तर डेड आहेत, म्हणजे हे काय झालं? सब्जेक्ट ॲट्रिब्यूट. डेड टेल नो लाईज आपण असं म्हणू शकतो का? करता नाही. करता इथे येणार आहे मेन. करता कोण येणार आहे? मेन.
न कर्त्याविषयी अधिक माहिती मेन कसे आहेत तर डेड आहेत. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता पुढच्या टॉपिकमध्ये आपण घेणार आहोत पोझिशन ऑफ सब्जेक्ट. सब्जेक्टचे किती पोझिशन असतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.